बोटी फिरवायला नको झाड आले बघा. सो गाईज आम्ही ठोकले. कोण बोलेल आम्ही किल्ल्यात आले. अशा जागेवर किल्ल्यात आले बघा. माकड चढला आता. आपण पोऱ्या चेंज करा. फायनली चढलाय दुसरा माकड पण. याला पाशी घेतो आपण. हे बघा चीर पडले नाटक मध्ये हात धुवा का. या राणीला खूप घमंड होतं. सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आलंय आणि ही बघू शकता तुम्ही. नाकवा बोटीला फिरवायला का हो नाकवा बोट. मला कमेंट करा गाईस, कोण नाकवा असेल तो बोटीतून फिरवेल. बट मी फिरली आहे, मी पण नाकवीनच आहे, पण मला नाकवासोबत फिरायचं आहे. लवकरात लवकर मला कमेंट करा. सो हिला कमेंट करा. आता ही जी मस्ती चालू आहे तर मी आता ब्लॉग एडिट करते थोडा, जो काल मी बनवलेला तो. सो तो आज रात्री, किती टाईम तर नाही माहीत, पण आज रात्री येईल. सो तुम्ही ब्लॉग बघा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा वाटलाय ब्लॉग. सो चला आता भेटूया थोड्या वेळात. नाकवालं का हो नाकवा बोटीला फिरवायला का, नाकवा बोटीला फिरवायला का. नाही पाहिलं तरी नाही मला नाही गाणं. नाकवा बोटीला फिरवायला का, नाकवा बोटीला फिरवायला. हॅलो गाईज, माय न्यू ब्लॉग. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. अजून काय, शेअर करा. आता मी थकली आहे, प्लीज नंतर कंटिन्यू ब्लॉग करूया. प्लीज हे हिचं घर आहे आणि झाडू बघा कोण मारते गाईस का. दोस्ता घर वो मेरा घर, बराबर ना. बराबर बराबर गाइस. जो भांडे ना वो भी घस के आ जाना. भांडी भांडी. और कुछ रहेगा तो बता देना. ओके ओके कपड़े ओके. हाय कपडे चलेगा, कपडे भी धो लूं. आणि यो बघा गाईज, मंकी आला आमच्या घरात खिडकीमध्ये. माझे किंडर जॉयचे टॉय आहेत हे सर्व. बघा किती सारे, बघा किती आहेत. 50 रुपयाचं एक किंडर जॉय आहे आणि ते टॉय बघा किती आहे. म्हणजे विचार करा मी किती किंडर जॉय खाल्ले असेल. तो गाईज हिची तयारी काही संपतच नाही. 1 तास झालाय तयारी करत होती, नाही 2 तास झाले. तर गाईज इथे आम्ही तुम्हाला काहीतरी सांगतो. काहीतरी सांगते. हिने माझा फोन, हिला मी बोलली होती मी फ्रेश होते, तू माझा फोन चार्जिंगला लाव. हिने चार्जिंगला लावून अर्धा तास झाला पण बटन चालू नव्हतं केलं, बटन बंद होतं. अरे मग मी फ्रेश होऊन आली, मग मी बघितलं तेव्हा नशीब की मी बघितलं तेव्हा मी बटन चालू केली, तेव्हा चार्जिंग झाली थोडीफार. ती पण थोडीफारच झाली, बघू शकता. गाईज मी विसरली तर मग काय करू. आणि हिचा पण ब्लॉग चालू झाला. आता आमच्याकडे लाईट जाणार आहे. साफ पुसा फिरायचं तुम्ही, पुसायला आम्ही. ड्रायव्हरने गाडी काढली आहे. आमच्या ड्रायव्हरने गाडी काढली आहे. सो गाईज आता आम्ही निघाल्यात तिघी पण. हा ड्रायव्हर आहे आमचा आणि ही मागे बघू शकतो तुम्ही. सो आता आम्ही चालले. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, जरा पण स्किप करू नका. गाईज आता आम्ही पोहोचलोय. आई बोलते हिच्याकडे लक्ष देऊ नका. नाही नाही बघा आता रस्ता कुठे आहे आधी. काही नाही झालंय तरी पण नुसतंच ओरडायचं पाहिजे. गाईज हे बघा, हिला आता ठोकलं असतंय बघा हे झाड. आणि हे बघा सो गाईज आम्ही ठोकले
गाईज म्हणून त्याला मी बोलली ठोकले, झाडाला ठोकले. झाड पण बघा कसं वाकलाय, तुम्ही बघू शकता झाड वाकलाय पूर्ण. आणि गाडी ठोकली, तिकडे आहे गाडी. आता आम्ही इथे आतमध्ये घुसतोय. कशाला थांबा तुम्हाला सांग, बघतच राहा. ह्या पोरी बघा कुठे घेऊन आल्यात. हे बघा. सो गाईज मी तिकडे पडली असती. गाईज आता आम्ही खायला आले आहेत. एक कालची बघा ही आहे पूजा, ही आहे छपली. आम्ही जांभळा खायला आल्यात. आता बघू किती पण आम्हाला इथे चवळी चिंच दिसली. आणि हे चवली कोणतं काय आहे मला तर ना माहित आहे. तुम्हाला मी तुम्हाला तोडून दाखवते बघा. ही आता काल सारखी परत ती तोडणार आहे. ते पण एकटीच. वाव, तरी पण ती बघा. पण तोडली ना त्याला महत्व आहे बघा. ओ माय गॉड, हे बघा एक चिंच हिला सापडली आहे. सापडली नाही, तोडली आहे. सॉरी, तोडली आहे. मिस्टेक. ओके, आय मिस्टेक. आता मी तुम्हाला घेऊन जाते जांभूळ. चाललोय गाईस. आता आम्ही जांभळं सो आता ही जांभूळ खायला नेते. आणि ते आणि इथे मागे पण किल्ल्यामध्ये चालू आम्ही आहे. आलो आहे. तर तुम्हाला आवाज खूप येत दाखवते. असेल. ही बघ जवळच आहे. कुठे हे बघा, आहे ना. हे बघ कसं ही आता काठी घेऊन असं तोडते. बघा हे बघा, हे बघा. वाव, हे बघा तर ती सुट्टे आहे. आता तुम्हाला दाखवते. आम्ही खूप सारी जांभळलो. जांभळ. सॉरी, मी खातल्या म्हणून मला त्याचं नाव पण नाही माहित. जांभूलला जांभळ बोलते. चला चला. मला फ्रूट नाही आवडत. फक्त फ्रूट मध्ये मी आम्ही तुम्हाला दाखवून जांभळा गुळा पण नाही आवडत. वा, आम्ही कोण बोलेल आम्ही किल्ल्यात आल्यात. अशा जागेवर किल्ल्यात आल्यात बघा. पण आम्ही फक्त चिंच आणि जांभूळ खायला आल्यात. सो आता बघा इथे किती जंगल. इथेच बिबटे आलता. तर मी बसते एका बाजूला. मला नाही आवडत यार. करते. सो गाईज झाड वगैरे बघा. तू चढ ना. पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल आहे. हा, त्यात फक्त आम्ही तिघी पोरी आहेत, मुली आहेत. पोरी आहेत, मुली आहेत. गाई आणि हे बघा. माकड बघा आता झाडावर. आणि आता जांभळं काढायला चाललंय. बघू शकता आमचं माकड. ए माकड जरा हाय गाईस कर. हाय. तुम्ही मला उतरवतील ना. हो. फायनली आमचं माकड चढलंय आता. सई बोलते तिला लिफ्टून चढ, लिफ्टून. सो माकड खूप वरती चढलाय. लिपट ना सहा लिपट त्याला. अशी लोक अरे लिफ्ट वरती आहे ना. एका साचा तुला असं टांग आणि एक पाय तिथे दे. ती काय एवढी जांभलेत पूजा. हा एका टाक इथं टाक. नको ग, तू ये ना. इथे टाक. आता चढली. आता माझं वाईट आहे, नाही तर मीच चढली असते. मग ते चेंज करते. तर आपण पोऱ्या चेंज करायला. सो गाईज आता हे दुसरं माकड चढते. अरे माकड पडते ते. माकडला चढताच नाही येत. माकड आहे डोल. सो फायनली चढलंय दुसरं माकड पण. 2 माकड झाले. हाय करा. हाय खाई. दोन्ही माकड बघा. तू तरी उतर. मला नाही उतर. तरी पण थोड्या वरती गेली मी. हात दे ना. तो कॅमेरा तिकडे लाव ना. घाबरली. ही बघा कशी फिरते. गाईस हा बोल.
गाईस आमचा फोनचं स्टोरेज भरलाय, आम्हाला नाही समजत आता मी काय करू. सो आता आम्ही चाललोय आंबे खायला. तर गाईज पॅन्टीची वाट लागली पूर्ण, बघू शकतात. हे बघा, काय भेटलं तर नाही खायला, पण काटा लागला माझ्या इथे. काटे आता काटा पूर्ण हातमध्ये. बघा गाईज आम्ही झाडावरनं काढल्यात. सो झाड बघा इथे, आणि ही पोरी चढलेली माकड आम्ही बनून. जांभळं तोडलेत बघा बघा. सो आता आम्ही चाललोय. मेघ पडली. पडली पोरी पडली. गाईज आता आम्ही तिकडनं बोरं वगैरे काय खाऊ, हे तेच ते जांभळं खाऊन निघाले. हमारा भी एक बार फोटोशूट. हाय हॅलो हॅलो. सो गाईज तिथे ना फॉरेनर आलता, तर ही त्याला बोलत होती. आणि आता आम्ही आलोय, तर तुम्ही बघू शकता. गाईस आता ना आम्ही तुम्हाला ना राणी ज्याच्यामध्ये आंघोळ करायचं ना ते दाखवणार. तर तुम्ही पूर्ण बघा व्लॉग. आणि इधर मी अंदर आहे. ए पूजा, ये लपाछुपी गेलो आपण. सो इथे बघा. मार. सो आता ही जीव देते. अरे नको जीव देऊ पूजा बेन, जीव नको देऊ. बघा हिला गाईज आता ही प्रेमाचा रोग झालाय, ही बघू शकता. नको 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 ना. स्टोरी आहे का परत. हा पूजा इथे प्राचीन काळी राणी आंघोळ करायची. 1 सेकंड. गाईस ही आता स्टोरी सांगते राजा राणीची या किल्ल्यातली. हे पूर्ण किल्ला आहे, हे बघा बघू शकता. आणि किल्ल्यात आल्यात ही राजा राणीची स्टोरी. तर आता ही जी स्टोरी आहे कंटिन्यू राजा राणीची स्टोरी सांगा. बोल. हा, तर इथे एक आतमध्ये होतं ते टप होता. प्राचीन काळी राणी त्याच्यामध्ये आंघोळ करायची. चला तुम्हाला दाखवते. मध्ये आंघोळ करायची. बाई, तर हिचा तुम्हाला आवाज दाखवते. किती बघा हिला लक्षात आहे पण मला लक्षात नाहीये. ती आता कोणता टप दाखवते तुम्ही बघू शकता. तर राणीचं नाव गाईस बघायला त्यांच्या आलोत आम्ही. लोकेशनवर पोहोचलो आहे. राणी प्राचीन काळामध्ये आंघोळ करायची. मला लागलं, मला काय बाटप हे पडणार नाही ना गाईज. हे बघा चीर पडलंय पूर्ण. प्राचीन आणि हे काळामध्ये राणी असं जर पडलं ना, वेगळं झालंय. असं जर पडलं तर आम्ही पण गेले. बघा जाऊ मग. ही बाटप बोलतात त्याला. काय बोलतात तुझ्या? बाटप. सो पूर्ण हा राणीचा बाटप आहे. आणि इथे मी उभी आहे. सो गाईज आम्ही आंबा बघत होते. बघा. इथे बघू शकता गाईज. हिला बघा बाटप मध्ये हात धुवा का. क्या रे देख के जरा देव का देव देव एक आंबा मुझे भी दे दो ना भाई. मिला तो तुम उठाने आओ भाई. भाई आंबा उठाने आओ. एक आंबा देंगे. हिचा गाईज वेगळंच आहे. गाईस माझं रक्त निघायला लागलं, मला खूप लागलं. मध्ये म्हणजे ते राणीचं बाटप आहे, तर ती त्याच्यात Guys. हात धुणार आहे. गाईस याच मला हात धुवायला पाणी पाहिजे. मग मी कुठून आणू पाणी? टपात तर पाणी नाही. टपातलं पाणी राणीने संपवलंय.
सो गाईज बघा, मग तुम्ही काय बोलणार? मला आंबा पाहिजे. अरे पडली. आम्ही इथे हवा खायला आलेले, पण हवा आम्हाला खाते, आम्ही हव्याला नाही खात. वाव, इथे बेवडी आलाय. जेव्हा अंगाला डाग लागला Guys, बघू शकता आता ऑफ कॅमेरा ही किती ओरडत होती. सो परत ओरड एकदा. शिटी वाजव. एक पक्षी कोणता तरी ओरडतोय. तो गाईज आता आम्ही आले इथे गोला खायला. आमच्या बाजूला मी आपल्या बाजूला कोण थोडस पाणी घेऊ का? आंबा खालाय आणि बाटप मध्ये हात नाही धुतले म्हणून इथे येऊन छान. आजचा आमचा ब्लॉग असा टाइमपास करण्यात गेलाय. फुल एन्जॉय आणि खूप मज्जा केली. सो आता ती गेलाय तिकडे गाडी आणायला. वीर, प्राचीन काळातली जी राणी होती ना, तिची वीर, ती तिथून बाथटब मध्ये तिला आंघोळ करायची होती, म्हणून राजा तो इथून पाणी घेऊन जायचा राणीकडे. एवढ्याला बिचारा राजा एवढा तिच्यासाठी मेहनत करायचा, आणि या राणीला खूप घमंड होता. ते बाई काय बोलेल ना काय नाही. सो चला आता आम्ही चालले घरी. ताम तलावच्या गार्डन मध्ये आले. आता तर बाहेरच आहेत, आता जातील आतमध्ये. आणि ही बघा, तो एक गेलाय पाणी आणायला. राणीच्या बागेतला पाणी आणायला गेलंय. सो ती आल्यावर राणीच्या टपातला पाणी आणायला गेलं. रिकामी होता ना, मग काय करणार, मग शेवटी पाणी आणायला आलो. तर मग थोड्या वेळात राणीला परत द्यायला जाणार आहेत पाणी. तर मग तुम्ही पुढे बघतच. सो गाईज आमची आतमध्ये एंट्री झालंय. मुलगी कधीपासून सांगते की चल घरी, पण ही काय ऐकत नाही. आता एकदांचं तिला हात धरून उठवलं आणि मग आता चाललंय. परत बोल एकदा. झोमॅटो बोलायला गेली, झोमॅटो बोलली. सो गाईज, तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आहे. सो आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.